नमस्कार मित्रांनो. आजचा ट्रेनिंगचा दिवस तिसरा दिवस आहे. तर मित्रांनो, आजच्या ट्रेनिंगमध्ये आपण शिकणार आहोत की कशा प्रकारे कंप्लीट ई-के-वाय-सी करायची आहे आणि डॅशबोर्ड विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. तर प्रथम आपल्याला कोणत्याही प्रकारचं ब्राउझर ओपन करायचे आहे. जसं की मी ब्राउझर ओपन केलेलं आहे. इथे आपल्याला वेबसाईट टाकून घ्यायची आहे www.bbcgoodfeaturmoney.com. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथे जायचं बँकिंग पोर्टल लॉगिन वरती क्लिक करायचं आहे. ओके. तुम्ही आपले पहिले 2 व्हिडिओ बघून घ्यायचे आहे. इथे मी आता युजर आयडी टाकतोय. इथे मी पासवर्ड टाकतोय आणि मी इथे साइन इनला क्लिक करतोय. ओके. साइन इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला एमपीआयन टाकून घ्यायचा आहे. आणि ते आपल्याला गो टू डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे. ओके. गो टू डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. जे प्रथम आपल्याला डॅशबोर्ड दिसेल. ओके. तर आपण प्रथम डॅशबोर्ड विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर इथे बघा, प्रथम तुम्हाला मेन वॉलेट दिसतं आणि इथे एपी वॉलेट दिसतं. ओके. तर मेन वॉलेट म्हणजे काय, की जेव्हा आपल्या मेन वॉलेटला आपण जेव्हा पैसे ऍड करतोय, ओके, तेव्हा आपल्याला रिचार्ज करता येतं, मनी ट्रान्सफर करता येतं, त्याच्यानंतर सर्व प्रकारची बिल पेमेंट करता येतं, फास्टॅगचे रिचार्ज करता येतं, क्रेडिट कार्डचं बिल भरता येतं, LICचा प्रीमियम पे करता येतं. या सगळ्या सर्व्हिसेस वापरण्यासाठी, या सगळ्या सर्व्हिसचं ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आपल्याला मेन वॉलेटला बॅलन्स ठेवणे अनिवार्य आहे. ओके. त्याच्यानंतर हे आहे एपी वॉलेट. तर एपी वॉलेट म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही आधार कार्ड वरनं पैसे काढताय ते तुमच्या एपी वॉलेटला जमा होणार आहे कमिशन सहित. ओके. त्याच्यानंतर तुम्ही एपी वॉलेटचं बॅलन्स एकतर तुम्ही मेन वॉलेटला घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या अकाउंट वरती घेऊ शकता. ओके. इथे बघा, विड्रॉलला क्लिक केलं की तुम्ही डायरेक्टली इथून तुमच्या समोर असं पेज ओपन दिसतं, इथून डायरेक्ट तुम्ही बँकेत घेऊ शकता. ओके. किंवा तुम्ही मेन वॉलेटला घेऊ शकता. इथे बघा, आता फंड मॅनेजमेंटला क्लिक केलं, एपी वाले पे आउट, आणि इथून तुम्हाला मूव्ह टू बँक म्हणजे बँकमध्ये घेऊ शकता. मूव्ह टू वॉलेटला क्लिक केलं तर तुम्ही वॉलेटला घेऊ शकता. ओके. मी तुम्हाला ते पुढील विषयामध्ये सांगणारच आहे. ओके. की वॉलेटला कसं घ्यायचंय, अकाउंटला कसं घ्यायचंय. ओके. तर एपी वॉलेट आणि मेन वॉलेट मध्ये काय फरक आहे हे कळालं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ट्रान्झॅक्शन दिसणार, तुम्ही रिचार्ज किती केले, एमटी किती केले, बीबीपीएस किती केले, विड्रॉल किती केलं, सीएमएस, मायक्रो एटीएम, इथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे ट्रान्झॅक्शन दिसणार आहे. ओके. इथे तुम्हाला हिस्ट्री सुद्धा दिसणार आहे. ओके. इथे तुम्हाला टुडे अर्निंग दाखवतं की तुम्हाला आजच्या दिवसामध्ये किती अर्निंग तुमची झालेली आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण आज डॅशबोर्ड विषयी माहिती जाणून घेतलेली आहे. आता आपण बघूया कम्प्लीट ई-के-वाय-सी कसं करायचंय. ओके. इथे बघा, तुम्हाला कम्प्लीट, ज्यांचं कम्प्लीट ई-के-वाय-सी प्रोसेस पूर्ण झालेली असेल त्यांना हे बटन दिसणार नाहीये. ओके. ज्यांचे कम्प्लीट ई-के-वाय-सी राहिलेली आहे त्यांना हे बटन दिसेल. ओके. इथे बघा, कम्प्लीट ई-के-वाय-सी वरती क्लिक करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे. आधार कार्डचं फ्रंट इमेज, आधार कार्डचं बॅक इमेज, पॅन कार्डचं फ्रंट इमेज. आणि हे जे डॉक्युमेंट आपल्याला म्हणजे जे फोटो आहे ते आपल्याला जेपीजी फोटो अपलोड करायचे आहे. ओके. 200 KB आत. आता बऱ्याच व्यक्तींचं काय असतं की जे फोटो असतात ते 200 KB जास्त असतात. तर ते कसं करायचं 200 KB मध्ये, आपण बघा न्यू टॅब ओपन केलाय. इथे सर्च करायचंय JAPEG 200 KB. ओके. आता मी 200 KB ला क्लिक केलंय. बघा, पहिल्या वेबसाईटला क्लिक करायचंय. त्याच्यानंतर इथे सिलेक्ट इमेज करायचंय. ओके. सिलेक्ट इमेजला क्लिक केलं नंतर तुम्हाला जो फोटो हवा आहे 200 KB मध्ये, ते तुम्हाला 200 KB मध्ये करायचा. आता मी बघतोय 200 KB कोणता आहे. 113 KB आहे, हे 20 KB वर मध्ये आहे, हे 28 KB मध्ये आहे. आपण बघूया कोणता तरी एक घेऊया आपण. बघा, हे 15 KB मध्ये आहे, हे 35 KB मध्ये आहे. आपण 200 KB चा बघूया. बघा, 239 KB चा आहे. आता मी याला क्लिक केलंय, ओपनला क्लिक केलंय. ओके. बघा, झाला 200 KB च्या आतमध्ये 146 KB. त्याच्यानंतर आपल्याला डाउनलोड क्लिक करायचं आहे. ओके. अशा प्रकारे तुम्हाला 200 KB चा जे फोटो आहे ते करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. आधार कार्डचा फ्रंट इमेज, आधार कार्डचा बॅक इमेज, पॅन कार्डचा फ्रंट इमेज. त्याच्यानंतर टेक स्नॅपशॉट ऑफ शॉप. ओके. याला क्लिक करायचं आहे.
आता बघा इथे कॅमेरा नाहीये त्याच्यामुळे होणार नाही. बघा इथे कॅमेरा नाही, आपला कॉम्प्युटर असल्यामुळे इथे कॅमेरा नसल्यामुळे प्रॉब्लेम येते. ओके, आता मी हे पोर्टल जे आहे ते मोबाईल मध्ये लॉग इन केलेलं आहे. ओके, मी आता मोबाईल मध्ये जातोय आणि त्यांचा शॉपचा फोटो काढतोय. ओके, शॉप नसेल तर तुम्ही स्वतःचा फोटो सुद्धा काढू शकता, असं काही नाही. ओके, आता मी माझ्या ब्राउझर मध्ये जातोय आणि फोटो काढून घेतोय. ओके, मी गेलोय आता माझ्या मोबाईल मध्ये लॉग इन केलंय. त्याच्यानंतर इथे फोटो काढतोय मी आता, त्याच्यानंतर सबमिट करतोय. ओके, मी सबमिट केलंय. आता बघा याला रिफ्रेश करतोय. मी फोटो जो आहे तो काढून घेतलेला आहे, त्याला रिफ्रेश करतोय. बघा इथे ऑप्शन जे आहे ते आता गेलेलं आहे. ओके, आता आपण ऑनलाईन आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. हे झालं, हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन आधार व्हेरिफिकेशन करता येणार आहे. नंतर मी सबमिटला क्लिक करतोय. इथे आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. वेट कराय, मी आधार नंबर टाकतोय. थोडे वेट करायचं आहे. वेट करा, मी आधार नंबर शोधतोय. बघा आता मी आधार नंबर टाकतोय इथे. ओके, आणि नेक्स्टला क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाकतो. ओके, आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे कोड. आता मी कोड कॅप्चर टाकतोय आणि त्याच्यानंतर झेड वरती क्लिक करतोय. ओके, आता मी झेड वरती क्लिक केलेलं आहे. ओके, आता त्यांना ओटीपी गेला असेल. ओके, तर आता मी ओटीपी साठी जे माझा व्हिडिओ आहे ते सध्या स्टॉप करतोय. म्हणजे जो आवाज आहे मी त्यांना कॉल करावा लागेल आणि त्यांचं आपल्याला हे करावं लागेल. ओके, ओके, आता मी ओटीपी टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांचं डिटेल्स दिसणार आहे. ओके, त्यानंतर कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. ओके, ओकेला क्लिक करायचं आहे. आता मी ते रिफ्रेश करतोय. बघा आता परत आपल्याला फोटो काढावा लागेल. ओके, आता मी परत फोटो काढून घेतोय माझ्या मोबाईल मधनं. त्याच्यानंतर मी ते रिफ्रेश करतोय आता. बघा, ओकेला क्लिक करतोय, परत रिफ्रेश करतोय. बघा अशा प्रकारे आपली जी केवायसी आहे प्रोसेस पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर हे जो स्क्रीनशॉट आहे पेंडिंगचा, तो पेंडिंगचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअप नंबरला टाकायचा आहे. आमच्या व्हॉट्सअप नंबरला हे जो स्क्रीनशॉट आहे तो टाकायचा आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकायचा आहे, की जेणेकरून आम्ही तुमची केवायसी अप्रूव्ह करू. ओके, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगायचं आहे. तर बघूया, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.